नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जेवण केल्यानंतर साधारणतः 1 तासानंतर रक्तातली साखर वाढते आणि एका पीकवर जाते। ही रक्तातली साखर वाढू द्यायची नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला अगदी साधा सोपा अर्ध्या ते 1 मिनिटाचा एक व्यायाम सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात राहील। हा व्यायाम काय आहे याच्यासाठी आपण हे पायाचं जे एक सोलियस नावाचे एक मसल असते, ही शरीरातली सगळ्यात जास्त साखर वापरणारी, जेव्हा तिचा व्यायाम होतो तेव्हा सगळ्यात जास्त साखर वापरली जाते। याचा व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे। तो व्यायाम कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतो। भिंतीला हात टेकून तुम्ही सरळ उभे राहा आणि टाचेवरती अशा प्रकारे उभा राहण्याचा प्रयत्न करा। तुम्ही साधारणतः 30 ते 40 वेळा, जास्तीत जास्त 50 वेळा किंवा 1 मिनिटाचा तुम्ही अलार्म लावा आणि 1 मिनिटामध्ये किती वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता ते बघा। साधारणतः 50 वेळा जर केलं तर तो एक आदर्श आकडा ठरेल। जर तुम्ही हा व्यायाम केला तर जेवणानंतर तुमच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात राहील। धन्यवाद।